वाळूज MIDC छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज MIDC मधील अशोक जायकर यांनी श्रीराम होम फायनान्स यांच्याकडून होम लोन घेतलं होतं। त्यामधील त्यांनी श्रीराम फायनान्स कंपनीला बरेच हप्ते भरले सुद्धा, परंतु काही आर्थिक कारणामुळे त्यांना पुढील हप्ते भरता आले नाही। त्यामुळे जायकर यांच्या घराची किस्त थकीत राहिली, म्हणून श्रीराम फायनान्सकडून त्यांच्या घराच्या जप्तीची नोटीस बजावण्यात आली। त्यावर अशोक जयपूरकर यांच्या काही समस्या आणि काही मागण्या ह्या कंपनीला होत्या आणि त्या त्यांनी RTIद्वारे अर्ज करून श्रीराम फायनान्स कंपनीला मागितल्या, परंतु कुठल्याही माहितीला त्यांनी उत्तर मिळाले नसल्यानं डायरेक्ट कोर्ट ऑफ कमिशनर यांच्या वतीनं घराच्या जप्तीची नोटीस बजावण्यात आली। परंतु जायकर यांचं म्हणणं असं आहे की मी श्रीराम फायनान्स यांना जी RTIद्वारे जी माहिती मागितली ती मला अगोदर त्यांनी द्यावी, तरच मी घराचा ताबा देईल, अन्यथा देणार नाही। हा माझ्यावर अन्याय आहे, हा कंपनीचा मनमानी कारभार मला मान्य नाही, असे जायकर म्हणाले। कोर्टाची ऑर्डर आहे। अच्छा, काय झालं मग? काय नाही, त्यांनी ते ताबा घ्यायला तयार आहेत, आपण ताबा द्यायला तयार नाही। आपल्याला जोपर्यंत प्रश्नाची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांना ताबा देणार नाही। बँकेला तुम्ही त्याची तशी बँकेला कोर्टाला पण RTI टाकून माहिती मागवलेली, ते पेपर आपल्याला सगळे सबमिट व्हायला पाहिजे, कारण बँकेने कोर्टामध्ये काय दाखल केलं आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण RTI मार्फत कोर्टाला पेपर मागवलेले। बँकेला तुम्ही काय माहिती मागवली? बँकेला सर्व माहिती मागितली होती, माझ्या डॉक्युमेंटची किंवा आपलं आत्तापर्यंत काय काय व्यवहार झाला, कसं झाला या संदर्भात सगळी माहिती मागितली होती, पण आत्तापर्यंत एकही याचं डॉक्युमेंटचं उत्तर दिलेले नाही। ती माझ्या सगळी फाईल माझ्यासोबत आहे। कोणत्या प्रकारची माहिती, म्हणजे काय माहिती बघा ना, वाचून सांगा ना काय काय मागितलं ते। आता त्याच्यामध्ये वैध म्हणजे असली पैसा दिला, अवैध पैसा दिला का अवैध पैसा दिला याबद्दल सुद्धा माहिती मागितली, बँक उत्तर द्यायला तयार नाही। बँकेनं पोझिशन न उत्तर देतात घेतलं का? न उत्तर नाही, हा बँकेने उत्तर न देता त्यांनी पोझिशनची ऑर्डर काढलेली आहे आणि आम्ही ऑर्डर पोझिशन द्यायला तयार नाही। बँकेवर जर तुम्ही RTI टाकला त्याची तुम्हाला उत्तर वगैरे काही दिले नाही का? काहीच नाही दिलेले। काय म्हणणं आहे त्याचं? किती दिवस झाले? काय सांगतच नाही ते। किती दिवस झाले RTI टाकून? जवळपास आता 8 महिने झाले। कोणती बँक आहे? श्रीराम हाऊसिंग फायनान्स। म्हणजे त्यांना मान्य आहे 8 महिने झाले, म्हणजे त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यांना मान्य आहे। श्रीराम हाऊसिंग फायनान्स, जालना रोड, कंडी टावर, छत्रपती संभाजीनगर। किती दिवसापूर्वी नोटीस काढली? ही 1 महिन्यापूर्वी, 15 दिवस। जनता सरकार मोर्चा छत्रपती संभाजीनगरची संपूर्ण टीम जायकर यांना बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी तेथे पोहोचली आणि जायकर यांच्या कुटुंबाला आधार दिला। त्यांच्या पाठीशी जनता सरकार मोर्चा छत्रपती संभाजीनगरची टीम खंबीरपणे उभी राहिली। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरगड यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून।